स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी आपण कसं मदत करू शकाल? नाही, खूप चांगला प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारला आणि खरंच आहे की कोल्हापूरचं आणि खेळांचं खूप जुनं नातं आहे. देशाला, महाराष्ट्राला उत्तम खेळाडू कोल्हापूरने दिले आहेत आणि विशेषतः खेळाची प्रचंड आवड असलेलं हे शहर आहे. आणि काही इन्फ्रास्ट्रक्चर इथे आहे. मागच्या काळामध्ये काही क्रीडा संकुलं देखील या ठिकाणी झाले आहेत. पण मला असं वाटतं की आता आपल्याला त्याच्या पलीकडे जाण्याची गरज आहे. आपल्याला वर्ल्ड क्लास स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर कसं तयार करता येईल याचा विचार करावा लागेल. आणि विशेषतः आता स्पोर्ट्स जे आहे हे केवळ खेळापुरतं मर्यादित नाही आहे. स्पोर्ट्सची एक इकॉनॉमी आहे, एक स्पोर्ट्सची अर्थव्यवस्था आहे. आणि आता खेळाडू हा व्यावसायिक होतो आणि त्या खेळाडूला आता खेळाच्या मैदानासोबत न्यूट्रिशनिस्ट हवा आहे. न्यूट्रिशनची एक त्या ठिकाणी गरज पडते, फिजिओथेरपिस्टची गरज पडते, वेगवेगळ्या पद्धतीच्या कोचेसची गरज पडते. आणि म्हणून आपण खेलो इंडियाच्या माध्यमातून आता या संदर्भातले काही इनिशिएटिव्ह हातात घेतले आहेत.